गणेश उत्सवानंतर ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई होणार आहे। ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात दिलेल्या खात्रीप्रमाणे उर्वरित 682 बेकायदा बांधकामांचा वीज आणि पाणी पुरवठा तोडण्यात येणार आहे। या बांधकामधारकांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असून घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे। मुंब्रा शहर परिसरातील 21 बेकायदा इमारतींवर आधीच कारवाई झाली आहे। एकूण 909 बेकायदा बांधकामांपैकी 227 बांधकामे पाडण्यात आली असून 44 जणांवर MRTP कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत। पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्यामुळे गणेश उत्सवानंतर पुढील टप्प्यातील कारवाई सुरू होणार आहे। या दरम्यान म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर व जमिनींच्या लॉटरीला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळतोय। 5285 घर आणि 77 जमिनींसाठी बुधवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 1,03,160 अर्ज प्राप्त झालेत। त्यापैकी 69,692 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। पूर्वीच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता, मात्र यावेळी अर्जदारांचा आकडा शेवटच्या दिवसापर्यंत 1.5 लाखांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त होत आहे। 28 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत अर्ज करता येणार असून 29 ऑगस्ट पर्यंत अनामत रक्कम भरता येईल। 7 सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर होईल, तर 9 सप्टेंबरला दावे हरकती नोंदवता येतील। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।